हे किती छान आहे ना. हे बघ, काही गरज आहे का हे असं वागायची? काय पण नाही. काय ग, काय झालं? हे बघ ना, म्हणजे आजकालच्या लोकांचा ना मला खूप राग यायला लागलाय. सोशल मीडियावर आपण काही एखादं चांगलं काम करायला जावं तर हे लोक लगेच टीका करतात. म्हणजे जर दुसरा एखादा व्यक्ती काही चांगलं काम करत असेल तर निदान तुम्ही त्याच्याबद्दल 2 शब्द 2 वाक्य चांगली तर व्यक्त होऊ शकता ना. तुम्ही लगेच बोलायला का उठता? त्याच्यापेक्षा ना तुम्ही सगळं हे सोडून द्या आणि तुमच्या चांगल्या कामात ना समोरच्याला चोख उत्तर द्या. अगं, आज 1 ऑगस्ट. आज काय माहितीये का तुला? आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. बरोबर. ज्या महापुरुषांनी इंग्रजांसारख्या बलाढ्य सत्तेला हलवून सोडलं त्यांना सुद्धा लोकांनी बोलायचं सोडलं का? नाही. टिळकांनी केसरी, मराठा ही वर्तमानपत्र सुरू केली. गणेशोत्सव, शिवजयंती यांसारखे सार्वजनिक उत्सव सुरू केले. तेव्हाही आप्तस्वकीयांनी त्यांना विरोध केलाच की, पण ते डगमगले का? काहीच नाही. त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं आणि त्यांनी एकच लोकांना सांगितलं, स्वराज्य. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आई, अगं किती सुंदर विचार आहे. तू मला मगाशी लोकमान्य टिळकांबद्दल एक कविता ऐकवली होती. म्हणजे तुम्हाला एक 4 वेळी शाळेत असताना शिकवल्या होत्या आणि ते खूप सुंदर विचार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ऐका. सिंह गर्जले महाराष्ट्रात, नाव त्यांचे लोकमान्य. स्वराज्य हा माझा अधिकार, मंत्र दिला महामान्य. अज्ञानाचा अंधकार घालवून पेटविली देशभक्तीची ज्योत. टिळक नीतीचे विचार आपुले, अखंड उजळो आपुल्या मनामनात. किती सुंदर ओळी शिकवल्यात ना तुला शाळेतल्या शिक्षकांनी. पण मला सांग, आजकालच्या जगात स्वराज्य या शब्दाचा अर्थ नक्की घ्यायचा तरी कसा? स्वराज्य म्हणजे आपल्या विचारांचे राज्य. लोक काय म्हणतात त्याने स्वतःचं मन आणि स्वप्न पारतंत्र्यात ठेवायची नाही. तुझं यूट्यूब चॅनल, तुझं काम, तुझा अभिनय, तुझं स्वराज्य. इतरांच्या टोमण्यांना घाबरून माघार घेणं हा टिळकांच्या विचारांचा अपमान नाही का ठरणार? अगदी बरोबर आहे. म्हणजे आपले विचार कडक असतील तर आपल्याला जगाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. बरोबर ना? बरोबर. म्हणूनच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज एकच संकल्प करा, आपल्या चांगल्या कर्तृत्वाने काम करत पुढे जा आणि आपल्या चांगल्या विचारांनी स्वराज्य निर्माण करा. थोडा वेळ लागेल आणि स्वतःचा अभिमान नक्कीच वाटेल. तर प्रेक्षक हो, अशा या महान पुरुषाला म्हणजे आपल्या लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन. आणि आमचा हा सकारात्मक विचार देणारा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि श्वेतावळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.